हे बाई सरू, जरा मंदिरात जाऊन बघून ये ना, श्री का नाही आला अजून. आई येईल तो, कशाला काळजी करतेस तू? आणि तू काय शाळेत जाणारा लहान मुलगा आहे का हरवायला? येईल. आणि असंही आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे अभिषेक आणि पूजा करायला वेळ लागला असेल. येईल तो इतक्यात. श्रीकांत ये ये ये, प्रसाद नंतर दे, आत ये ना, आत ये. घेते रे बाळा. असं कर ना, साखरपुडा झाल्यानंतर तूच प्रसाद दे सगळ्यांना तुझ्या हातात. हा प्रसाद नाही आहे, माझा साखरपुडा झाल्याचे पेढे. साखरपुडा? हा तुझा साखरपुडा अरे आज आहे आपल्याकडे. मी अंजलीशी साखरपुडा करून आलोय. तू त्या अंजलीशी साखरपुडा करून आलोय, अनेक लोकांच्या साक्षीने. यासाठी मोठं केलं करे तुला मी? तोंडाला काळ फासलंस माझ्या. आता काय तोंड दाखवणार मी बाहेर? काय का साधू, एकदाही गिरीजाचा विचार नाही केलास का रे? तू कशाला करशील म्हणा विचार. कारण विचार केला असतास ना, तसा वागलाच नसतास. एका क्षणात तिची सगळी स्वप्न मोडून टाकलीस तू. माझ्या स्वप्नाचं काय? मान्य मला सगळं, पण तरीही तू चुकलास श्री, चुकलास तू. बाबा मी बाई घेऊन अद्वा बोलून गेली आपल्याला, आणि तू नेमकं नको तेच करून आलास. आपल्या आई बाबांना काय वाटेल याचा जराही विचार नाही आला तुझ्या मनात? श्री, तुला जर हे करायचंच होतं तर मैत्रीच्या नात्याने मला विश्वासात घेऊन सगळं सांगू शकला असतास तू.
जाऊ दे, माझंच चुकलं रे. प्रत्येक वेळी तुझ्यावरती विश्वास ठेवत आलो ना, तेच चुकलं माझं. दादू, तू असा वागशील असं मी कधी विचारही केला नव्हता रे. तिच्यासाठी, त्या मुलीसाठी तू घरच्यांची असा वागलास. तुझ्याकडनं कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं हे. आता कोणी काहीही म्हटलं तरी जे झालंय ते तर बदलू शकणार नाही ना. मी बदलू शकते. कारण माझ्या पद्मजादीची जागा फक्त मीच घेणार. अंजली, हीच माझी पद्मजा. आणि आता माझ्या पद्मजाबद्दल मी ऐकून घेणार नाही. असं कसं रे? मी जाऊन विचारते तिला जाब. सरू, चल माझ्यासोबत चल. आई, तू जर इथून गेलीस तर परत आल्यावर मी या घरात असेलच असं नाही. धमकी देतोस तू मला? घर सोडून जाण्याची धमकी देतोय? काही समज, पण जाण्यापूर्वी नीट विचार कर. तायडा, आता झालं ते झालं. आपला मुलगा आपल्याला महत्वाचा नाहीये का? आहे ना, मग जाऊ दे ना आता. सगळं घरच माझ्या विरुद्ध उठलंय. आज दिवस बघण्यासाठी जिवंत राहिले मी. ए श्री, काय आहे? कामं नाही तुम्हाला? बोलवलं म्हणून लगेच यायचा? चला निघा निघा. तायडा, नशीब सुद्धा कसं सरड्यासारखं रंग बदलतं नाही. म्हणजे कालपर्यंत श्रीकांतरावांची सावली सुद्धा अंजूवर पडू नये असं आपल्याला वाटत होतं, आणि आता आपली अंजू श्रीकांतरावांची सावली बनवून आयुष्यभर त्यांच्या बरोबर फिरणार. त्यांनी अंजूपासून लांब राहावं म्हणून मी सुद्धा काय काय प्रयत्न केले, पण शेवटी हे असं घडायचं होतं. काय रागिणी, अगं काय घडायचंय ना हे कधीच आपल्या हातात नसतं. आणि मुख्य म्हणजे आपण कुणाचं काय वाईट केलंय की आपलं वाईट होईल? आपल्या अंजूच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष करून तिच्यावर प्रेम करणारही कुणी आहे हे पाहिलं आणि मला बरं वाटलं. एकदम असं हलकं हलकं वाटलं. चला, एकूण कसं सगळं छान पार पडलं. खरंय हो. आता इस बात पे थोडासा चहा. हो देते की, मी घेते थोडासा. हो म्हणजे काय.
खरंच पण ना, घडलं हे इतकं अचानक घडलं. चांगलं काय वाईट काय विचार करायला वेळच नव्हता अजिबात. हम्म. पण आज जे घडलं ते घडलं नसतं ना, तर मात्र मी आयुष्यभर माफ केलं नसतं स्वतःला. म्हणजे माझ्या हट्टामुळे सुनीलची साखरपुड्याला घाई झाली हो. आणि तेही सुनीलची काही नीट चौकशी न करता. हे बघ रागिणी, तू आता असा विचार करायचा नाही. आपण आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करायचा. आणि तसंही आपल्याला लग्नाच्या तयारीला खूप कमी दिवस उरले आहेत. हो पण श्रीकांतरावांच्या घरच्यांचं काय? नाही नाही, ते श्रीकांतराव बोलणार आहेत ना त्यांच्याशी, मग झालं. आणि मला तर अगदी फुल कॉन्फिडन्स आहे त्यांच्याबद्दल. आणि आता आपल्याला घाई करायला हवी साळगावकर बाई. माझी एसटी आहे ना देवरुखची 4:30ची. हे काय आजच निघाला? म्हणजे काय? या गडबडीत बहुतेक तुझ्या लक्षात नाही राहिलं. अगं भावकीत सांगायला पाहिजे ना लग्नाविषयी, नाही तर आमचे लोक तुला माहिती आहेत ना. हो बरं, पण मार्लेश्वरासमोर नारळ ठेवा, शुभ कार्य ठरले घरात. अरे हो हो हो, तो तर ठेवायलाच हवा. ए आई, चल खाऊन घे थोडस. मला काही नकोय. काही नकोय मला. काय करू खाऊन? जगायचंच नाहीये मला. कुणासाठी जगू मी? पोटचा मुलगा माझा, किंमत नाहीये त्याला. काय करायचं? हा, मला ना, मला या घरात राहावंसच वाटत नाहीये. कुणासाठी राहू? आ, सांग ना. वाटलं होतं माझ्या मुलाचं लग्न होईल, पद्मजाच्या रूपात गिरिजा या घरात येईल. कसं काय आणि कसलं काय? तरी ठरवलं ना त्रास द्यायचं, तर तो त्रास देणारच. आई, अगं एवढं सगळं बोलून काही फायदा होणार आहे का? नाही ग बाई, काही नाही. काही उपाय नाही याच्यावर. या घरातले सगळेजण वैरी झालेत. मी किती डोकं आपटलं ना, कुणावर काही परिणाम होणार नाही. माझं डोकं फुटेल पण काही परिणाम होणार नाही. सगळे मला म्हणतील शांत हो शांत हो, पण त्याला कोणी समजावून सांगणार नाहीये. आई, तू खरंच आता शांत हो बघू प्लीज. काय शांत हो? आई ग, सोन्यासारखी पोर लक्ष्मीच्या पावलानं घरी आली असती. दुर्दैव ग बाई, दुर्दैव या लोकांचं. दैवत येत आणि कर्म नेत अशातली गत आहे यांची. काय विचार केला होता आणि काय झालं? ए राणी, मला काही सुचत नाही ग बाळा. तू काय ठरवशील ते मान्य आहे मला. हो, ती अंजलिका कोण आहे मला माहित नाही. माझं तिच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण या घरात माझ्या दीची जागा माझ्याशिवाय दुसरं कोणीही घेणार नाही. मी बघते मला कोण आणि कसं अडवतंय ते. ती अंजली तुझी पद्मजा आहे किंवा नाही मला माहित नाही, पण तिने होकार दिल्यामुळे माझा पूर्वीचा श्री मला परत मिळाला. हा वय तर हा डेपोकडे निघालोय मी, सुकुरवाडी. हा 4:30ची एसटी असा. आणि हे बघ, ते बाबल्याक पाठव डेपोवर मोटारसायकल घेऊन. हा हा पंड्या, चाळीतलो गणपती सोडून तो कसला येता? मी एकटोच आहे. हा बर बर बर. आता तुझ्याशी गप्पा मारू का एसटी पकडू मी? हा ठेव फोन. हा ठेव.
बघा अंजुला म्हणलं होतं बाबा गावाला जायला निघाले, तू आता बाहेर नको जाऊ, घरात थांब. पत्ता आहे का बघा तिचा? अगं लग्न ठरलंय तिचं आता. 4 जण बोलावतात, गेली असेल गप्पा मारायला. आणि मगाची सावंतकडे भेटली होती मला ती, तिला सांगितलंय मी. ते बरं झालं. तू मला दही दे, मला उशीर होतो. बरं, हाताची नीट काळजी घ्या, हो. वेळेवर औषध वगैरे लावा त्याला. आणि प्रवासात काळजी घ्या, नीट जा. अगं बस काय मी नाही चालवणार, ड्रायव्हर आहे. बरं, आणि पोचलात की फोन करा. हो, हो. नाहीतर गेलात की तिकडचेच व्हाल. आणि येणार कधी? अगं आता घरात गणपती आहे ना, एखादा दिवस आग्रह झाला तर थांबीन, पण तसा फोन करेन तुला. फोन नक्की करा. हो येऊ. या. गिरिजा, गिरिजा, गिरिजा दार उघड ग. काय चालवलाय हा पोरखेळ? गिरिजा, सावरी, बघा बघा तुमची लाडकी लेक कशी वागते ती. काय झालंय काय? तुम्हीच सुरुवात केलीत ना सगळ्याची. काय झालंय ते थोडक्यात सांगा. गिरिजा, पप्पा मी नाही उघडणार आहे. अगं असं बोलून कसं चालेल बेटा? ठीक आहे, आधी तुम्ही माझ्या लग्नाचा डिसिजन घ्या, मगच मी दार उघडेन. आता सुद्धा तुम्ही तसेच वागणार आहात? पण या वेळेला मी तसं होऊन देणार नाही. मला जरा बोलू देशील का प्लीज? गिरिजा, दरवाजा उघड. मी माझं काहीतरी बरं वाईट करून घे ना पप्पा. नाही नाही बेटा, असं नाही बोलायचं, असं काही करायचं नाही. मी आहे ना, इथे आहे ना. अहो हे सगळं काय चालवलंय? हे बघ बेटा, मी श्रीकांत आणि तुझ्याबद्दल बोलण्यासाठी इथं आलो. पण आधी दरवाजा उघड ना तू, त्याच्याशिवाय आपल्याला कसं बोलता येईल? तुम्ही नक्की त्याचबद्दल बोलणार आहात ना? हो बेटा, हो. उघड ना, दरवाजा उघड. मला माहिती होतं हे असंच होणार म्हणून. श्री, अहो पद्मजा पुन्हा माझ्या आयुष्यात आली आहे. हो मग तुझा विश्वास होता ना, कोण स्वतः? असंच घडणार आहे. अहो यु नो मी नाही म्हणजे मी अगं नाही सांगता येते मला. मी नको बोलूच नकोस. मला माहित आहे असे शब्द ना आता 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 साचलेत आणि ते बाहेर यायला असुसलेत, हो की नाही? अहो तू असेल ना माझ्यासोबत? अरे मी कुठे जाणार? मी तुझ्या सोबतच आहे डार्लिंग. येस. आता अहो पद्मजा पुन्हा या घरात येणार म्हटल्यावर काय असं म्हणायचं नाही. घरातल्यांचे ग्रह फिल्डिंग लावून बसले तुला आउट करायला. आउट होणार अजिबात नाही. मग आता तू माझा नातू शोधतोस. दॅट्स इट. स्वीटहार्ट, स्वीटहार्ट, अरे 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 अरे. आता अहो काहीच वाईट घडू शकणार नाही, कारण माझी पद्मजा माझ्या सोबत आहे. हे बघ, ती अंजली तुझी पद्मजा आहे किंवा नाही मला माहित नाही, पण तिने होकार दिल्यामुळे माझा पूर्वीचा श्री मला परत मिळाला. नुसता तो सज्जन आणि प्रामाणिक असून काय उपयोग आहे? त्या घरातल्या माणसाने तुला स्वीकारायला हवं ना. शेवटी त्या घरात तुला राहायचंय. काय ग, काय चाललंय? अगं ते श्रीकांतनी दिलेली अंगठी बोटाला सैल होत होती ना, ती जरा दोरा बांधून घट्ट करते. माझी आता देवाजवळ एकच प्रार्थना आहे, ही अंगठी तुझ्या बोटातून कधीही निघू नये. आई, आतापर्यंतच्या घटना आठवल्या की असं वाटतं ज्यांना मी सगळ्यात जवळची माणसं मानत होते ती सगळी फसवी निघाली. पण ज्यांना कधीही जवळ येऊ दिली नाही ती माणसं आज माझ्या सगळ्यात जवळची माणसं होणार आहेत.
आई मला सांग, श्रीकांत विषयी तुझं काय मत आहे? आता एवढं सगळं झाल्यानंतरही तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय म्हटल्यावर माझं मन तुझ्यापेक्षा काही वेगळं नाहीये. मला ना खूप सज्जन आणि प्रामाणिक वाटला. पण नुसता तो सज्जन आणि प्रामाणिक असून काय उपयोग आहे? त्या घरातल्या माणसाने तुला स्वीकारायला हवं ना. शेवटी त्या घरात तुला राहायचंय आणि ती महामाया इतक्या सहजासहजी या लग्नाला होकार देईल असं मला नाही वाटत.